नमस्कार. मी डॉक्टर तुषार गोवर्धन बायस्कर. आज आपण एका महत्त्वाच्या घटनेबद्दल विषयावर बोलणार आहे. सर्पदंश. साप चावणे हे खूप नेहमीचीच घटना आहे, मुख्यतः ग्रामीण भागामध्ये. आता पावसाळ्याचा मोसम सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये शेतीची कामं हे रोजचीच असतात. शेतकरी शेतामध्ये जातात, अनावधानाने आपला सापावर पाय पडतो आणि साप चावतो. पण ग्रामीण भागामध्ये साप चावण्याबद्दल खूप सारे गैरसमज आहेत. त्यातला हा एक गैरसमज आहे की प्रत्येक साप चावल्यानंतर व्यक्ती मरू शकतो. ॲक्च्युली प्रत्येक साप हा काही विषारी नसतो. म्हणजे अर्ध्याधिक साप ज्यांना चावतात ते बिनविषारीच असायची शक्यता जास्त राहते. हे लोकांना माहीत नसते. दुसरा गैरसमज म्हणजे की लोक सापाच्या उपचारासाठी अशा लोकांवर अवलंबून राहतात की ज्यांना त्यातलं योग्य माहिती नसते, अंधश्रद्धा असते. त्यामुळे अशा साप चावलेल्या पेशंटला लोक चुकीच्या ठिकाणी घेऊन जातात आणि महत्त्वाचा जो वेळ असते साप चावण्यामध्ये, पहिले 1 ते 4 तास हे खूप महत्त्वाचे असतात साप चावलेल्या पेशंटसाठी. कारण सापाचं औषध त्या 1 ते 4 तासामध्ये पूर्ण शरीरामध्ये पसरते. आता मुख्यतः आपण जर बघितलं, जे साप असतात, जे विषारी साप आहे, त्या विषारी सापांमध्ये 2च मेन प्रकार आहेत. एक जो साप आहे तो आपल्या म्हणजे रुग्णाच्या ब्रेनवर हल्ला करतो. त्याच्यामुळं हळूहळू रुग्णाचे शरीरातले जे स्नायू आहेत ते पॅरालाइज होतात. पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्याचा श्वास बंद पडतो. याला साधारणतः 1 ते 4 तास लागू शकतात. त्याच्यामुळं साप चावल्या चावल्या आपलं कर्तव्य आहे की तो जो पेशंट आहे तो पेशंट लवकरात लवकर जवळच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये किंवा जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये, ज्या ठिकाणी अतिदक्षता सुविधा आहे आणि योग्य उपचार होऊ शकतात, अशा ठिकाणी त्याला लवकरात लवकर नेणं ही आपली जबाबदारी आहे. आपण बऱ्याचदा पाहतो की विनाकारण पेशंटचा वेळ वाया जाते. कोणी कुठं नाही म्हणतात, कोणी कुठं नाही म्हणतात. आणि याच्यामध्ये पहिले 1 ते 4 तास जर निघून गेले तर बऱ्याचदा असं होते की आम्ही असे पेशंट बघितले आहेत की पेशंटचा श्वास मध्ये रस्त्यानं ट्रॅव्हल करतानाच कुठेतरी बंद पडलेला आहे आणि हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत पेशंट दगावला. असे बरेचसे किस्से आम्ही बघितलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वांना ही विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पेशंटला पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसऱ्या प्रकारचं जे सापाची जात आहे ती आपल्या रक्तवाहिन्या आणि रक्तघटक जे आहे याच्यावर हल्ला करते. सापाच्या विषामुळं आपल्या शरीरातलं जे रक्त आहे ते गोठण्याची क्षमता पूर्णतः नाहीशी करून टाकते. आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या रक्तवाहिन्यावर हल्ला करून पेशंटला त्याच्या शरीरामध्ये रक्तस्राव सुरू होऊ शकतो. म्हणजे जसं नाकातून रक्तस्राव, त्याला रक्ताची उलटी होऊ शकते, रक्ताची लघवी होऊ शकते, कधी एखाद्याला ब्रेन हेमोरेज होऊ शकतात, रक्ताची संडास होऊ शकते, बऱ्याचदा किडनीवर सुजन येऊन पेशंटची लघवी बंद होऊ शकते. हे सगळे प्रकार होऊ शकतात. आणि हे प्रकार जेवढा जास्त वेळ लागणार त्याला उपचार सुरू करण्यामध्ये, तेवढा पेशंट सिरियस होऊ शकतो आणि त्याचा उपचारामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. तर म्हणून आपलं प्रथम कर्तव्य हे आहे की साप चावल्यानंतर आपण कुठेही इकडे तिकडे वेळ न दवडता लवकरात लवकर हॉस्पिटलपर्यंत त्याला पोहोचवणं, जेणेकरून त्याला वेळेत उपचार सुरू होईल. आणि याच्यामध्ये असं असते की साप चावल्या चावल्या त्याचं जे विष आहे ते हळूहळू आपल्या बॉडीमध्ये पसरायला लागते. आता तो साप जर विषारी असेल तर मग पेशंटचा जीव जास्त धोक्यात राहतो. जर बिनविषारी असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता ग्रामीण भागातल्या लोकांना हा साप विषारी आहे की बिनविषारी आहे हे समजणं कठीण काम आहे. त्याच्यामुळे प्रत्येक साप जो चावलेला आहे हा समजायचं की हा विषारी आहे आणि आपलं काम आहे की हा पेशंट लवकरात लवकर हॉस्पिटलपर्यंत पोहोचला पाहिजे. आता आपल्या इथं सार्वजनिक आरोग्य सुविधा आहे, जसं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय आहे आणि जिल्हा रुग्णालय आहे. ज्याला यापैकी जे जवळ असेल हॉस्पिटल त्या हॉस्पिटलपर्यंत पेशंटला पोहोचवणं हे एकदम आवश्यक आहे. आणि सुदैवानं मला सांगावसं वाटते की साप चावलेल्या पेशंटसाठी आज एकदम गुणकारक औषध अवेलेबल आहे. त्याला आपण अँटी स्नेक व्हेनम म्हणतो, ASV. गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ते फ्री ऑफ कॉस्ट मिळते. आपण जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो तर कदाचित त्याचा खर्च आपल्याला लागू शकते, पण पेशंटच्या जीवापुढे तो काही मोठा नाही आहे. तर
सर्व ग्रामीण भागातील लोकांना, विशेषतः शेतकऱ्यांना, जे शेतात रोज काम करतात, मला एवढं सांगायचं आहे की साप चावल्या चावल्या तुम्ही लवकरात लवकर पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवा. आणि असं केल्यामुळे आपण बऱ्याचशा लोकांचे जीव वाचवू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो की पूर्ण भारतामध्ये जवळपास दरवर्षी 50,000 लोक मरतात साप चावल्यामुळं. आणि जगाचा जर विचार केला तर जगात जेवढे लोक मरतात त्यातले अर्धे लोक आपल्या भारतात मरतात. आणि याच्यापैकी बरेचसे जे मृत्यू आहेत हे आपण टाळू शकतो जर आपण जर त्या पेशंटला योग्य वेळीच हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं तर यातले बरेचसे मृत्यू आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि यातली दुर्दैवाची बाब अशी आहे की सापामुळे जे मरणारे जे व्यक्ती असतात हे क्रियाशील व्यक्ती आहेत, ज्याला प्रोडक्टिव्ह लोक म्हणतो आपण. म्हणजे ते काम करणारे असतील, शेतकरी असतील, मजूर वर्ग असेल. आणि हा वर्ग त्या त्या घराचा एक मुख्य आधार असतो. त्याच्यामुळे आपण जर योग्य निर्णय घेतला, म्हणजे इकडे तिकडे आपण वेळ वाया न घालवला आणि त्याला जर योग्य हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आणि त्याला जर वेळेत उपचार मिळाला तर बऱ्याचशा लोकांचे जीव वाचू शकतात.